लाल चुटूक असे बीट खूप जणांच्या जेवणात अगदी हमखास असते. काहींना बीटाची चव आवडते तर काहींना हे अगदीच नावडते असे असते. बीटाची भाजी, बीटाची कोशिंबीर, बीटाचा रस आणि बीटाचा उपयोग करून सँडविच, पराठा असे वेगवेगळे प्रकार करतात येतात. बीटाचे फायदे अनेक आहेत, परंतु लहान मुले ते खाण्यास नकार देतात. तर आज आपण अशीच एक इंटरेस्टिंग बीटाची रेसिपी पाहणार आहोत. न आवडणारे सुद्धा आवडीने हे बीट खाण्यास तयार होतील. हाय हॅलो नमस्कार, मी संजना स्वागत करते तुमची युनिक रेसिपी मराठीमध्ये. आज आपण बीटाची पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी ज्या वाटीत बीटाचा किस ठेवला आहे त्याच वाटीनं 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी 2 बीट असे बारीकसर किसून घेतलेले आहेत. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 वाटी गूळ. तुम्ही इथं गूळ अर्धा गूळ आणि अर्धी साखर सुद्धा वापरू शकता किंवा फक्त साखरेचाही वापर करू शकता. तुम्ही ह्याच्या आधी तिखट पुरी बनवलीच असेल, पण ह्या प्रकारे एकदा नक्कीच गूळ घालून बीटाची पुरी बनवून पहा. लहान मुलं तर आवडीनंच खातात. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला इथं बीट जे आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हे आपल्याला मिक्सरमधून छान अशी ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर आपल्याला अजिबातही करायचा नाही आहे. आपण अशा प्रकारे पेस्ट केल्यामुळे आपल्या पुरीला छान असं बाइंडिंग येतं. जर आपण असंच किसलेलं बीट जर वापरलं तर तीच आपल्याला पुरी व्यवस्थित लाटता येत नाही, मधून तुटली जाते. आता हे आपण जी बीटाची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे ही एका आपण ताटामध्ये काढून घेऊयात. मी ही पेस्ट करताना कोणत्याही प्रकारचा पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे, तर आपण जो गूळ घातलेला त्याच्यामुळं पाणी सुटलं जातं. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जी वेलची पावडर घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि तिळही ह्याच्यामध्ये आता मिक्स करूयात. तुम्ही इथं तिळाऐवजी खसखस देखील वापरू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये लागल तसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. एकदम आपल्याला गव्हाचं पीठ ओतून घ्यायचं नाही, तर चमच्यानं थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 5 ते 6 चमचे पीठ ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि हे आता छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. जसं आपल्याला हवं तसं आपण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करत जाणार आहोत. आपल्याला हे पीठ मळत असताना पाण्याचा अजिबातही वापर करावा लागत नाही. आपण जे बीटाची पेस्ट करून घेतली आहे त्याला पाणी सुटलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळं पाणी आपल्याला घालावं लागत नाही. तर अशा प्रकारे मी थोड्या थोड्या पिठाचा वापर करत ह्याचा आपण छान असा एक गोळा बनवून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण चपातीला किंवा पुरीला आपलं पीठ बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी 3 ते 4 चमचे पीठ अजून ॲड केलेलं आहे आणि छान असं पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात. आपल्याला पीठ एकदम घालायचं नाही आहे, जसं तर लागल तसंच ह्यामध्ये ॲड करत जायचं आहे. त्याच्यामुळं आपली पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित बनवता येते. तेच आपण जर एकदम पीठ घातलं तर पीठ जास्त होऊ शकतं किंवा कमीही पडू शकतं. तर तुम्ही ते पाहू शकता. मी अशा प्रकारे इथं मी या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर त्या बीटाच्यामध्येच मी सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिट हे आपण असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून पीठ भिजल्यानंतर आपल्या पुऱ्या छान अशा तयार होतील. तर आता आपल्या पिठाला 10 मिनिट झालेले आहेत. 10 मिनिटांनंतर आपलं इथं पीठ छान असं भिजलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. पीठ भिजल्यानंतर आपलं पीठ अजिबातही सैलसर झालेलं नाही आहे, म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी आपली बरोबर झालेली आहे. आता आपण ह्याचे पेढ्याच्या आकारा एवढे गोळे करून घेऊयात. असे छोटे छोटे असे आपण सर्व पिठाचे गोळे करून घेऊयात. मी सुरुवातीला 7 ते 8च हे गोळे बनवून घेते. जर आपण हे सर्व एकदम गोळे बनवून ठेवले तर ते सुकले जातील आणि मग आपली पुरी छान अशी बनणार नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला आपण थोड्याच पिठाचे हे गोळे बनवून घेऊयात आणि जे उरलेलं पीठ आहे ते आपण एका डब्यामध्ये झाकून ठेवूयात. अशा प्रकारे मी इथं 7 ते 8 गोळे बनवून घेतलेले आहेत
आणि लाटण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठही घेतलेलं आहे. आता आपण याची पुरी लाटून घेऊयात. इथं मी एक गोळा पिठामध्ये बुडवून ह्याची आता छान अशी पुरी लाटून घेते. ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या पिठाची पुरी बनवतो तशीच ही पुरी अगदी सहज इझिली लाटली जाते. आपल्याला ही पुरी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. जास्त असा दाब देऊन ही पुरी लाटायची नाही आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, अगदी इझिली ही पुरी आपली लाटून झालेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही पुरी लाटून घेऊ शकता किंवा एक मोठी चपाती घेऊन एका झाकणाच्या साहाय्याने छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवू शकता. तुम्ही याची थिकनेस पाहू शकता. मी जास्त जाडही ठेवलेली नाही आहे आणि जास्त पातळही केलेली नाही आहे. मीडियम साईजमध्येच ह्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्यात. इथं मी एक पुरी बिनपिठाचा वापर करता तुम्हाला लाटून दाखवते. आपल्याला बिनपिठाचा वापर करताही ही पुरी लाटता येऊ शकते. तर तुम्ही ते पाहू शकता, मी अजिबातही पीठ घेतलेलं नाही आहे, तरीसुद्धा अगदी इझिली ही पुरी लाटता येत आहे. पोळपाटाला आपल्या अजिबातही ही पुरी चिकटली जात नाही. अशा प्रकारे ही मी बिनपीठ लावता पुरी तयार करून घेतलेली आहे. उरलेल्या सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत. मी इथं 4 पुऱ्या बनवून घेणार आहे. एकदमही आपल्याला सर्व पुऱ्या बनवून ठेवायच्या नाहीत. आपण जर सगळ्या पुऱ्या एकदम बनवून ठेवल्या तर आपल्या पुऱ्या फुगल्या जात नाहीत. इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एक छोटा पिठाचा गोळा आपण याच्यामध्ये टाकून बघूयात आपलं तेल गरम झालं आहे की नाही. आपला पिठाचा गोळा सहजपणे वर आला म्हणजे आपलं कडकडीत तेल असं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून पुरी सोडून घेऊयात. आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने पुरीवरती तेल सोडत ही पुरी छान अशी दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. ही पुरी आपल्याला सारखी पलटवायची नाही आहे, तर सारखी पलटवल्यामुळे आपली पुरी तेलकट बनते. तर तुम्ही ते पाहू शकता, छान अशी एकदम टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे आणि छान अशी भाजली देखील गेलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता, छान अशी आपली बिटाची ही पुरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात. बीट लोह, विटॅमिन आणि मिनरलचे चांगले स्रोत आहे, म्हणून बीटाचे औषधीय उपयोग जास्त केले जातात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि विटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटाचा समावेश केल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या इथं तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही ह्याच्या आधी बीटाचे वेगवेगळे प्रकार करून पाहिले असतील तर एक वेळेस ही बीटाची गूळ घालून केलेली पुरी नक्की ट्राय करून पहा. अगदी टम्म अशी फुगलेली आपली ही पौष्टिक बीटाची पुरी तयार झालेली आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बीट रक्तदाब कमी करते, ॲनिमियापासून बचाव करते. बीटामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. बीट खाल्ल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, तर चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. बीटामुळे रक्तदाब वाढण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.